हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. या सेमिस्टरला म्हणजेच फायनल इयरला जो 5th सेमिस्टर आहे MSBT पॉलिटेक्निकचा कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचचा सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम. व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम? ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे? या ऑपरेटिंग सिस्टीमला रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत या पूर्ण सेमिस्टर मध्ये मी तुम्हाला समजावणार आहे. आणि एक शब्द लक्षात ठेवा, तो म्हणजे हॉस्पिटल. हा पूर्ण सेमिस्टर पूर्ण हॉस्पिटलचं एक्झाम्पल घेऊन, तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन आणि सगळं व्हिज्युअलायझेशन न करता डायरेक्टली या बोर्ड वरती मी तुम्हाला शिकवणार आहे ऑपरेटिंग सिस्टीम. तर स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीम हा असा सब्जेक्ट आहे जो सब्जेक्ट एकदम इंटरेस्टिंग आहे. या 5th सेमिस्टरचा सर्वात महत्त्वाचा. या सेमिस्टरला तर या सब्जेक्टचं काम आहेच, पण फ्युचर मध्ये पण हा सब्जेक्ट तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण की वायवा मध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या ऑपरेटिंग सिस्टीम वरती विचारले जातात. चला ऑपरेटिंग सिस्टीम आपण पाहू, समजून घेऊ. त्याचा सिलेबस कोणते कोणते युनिट तुम्हाला पाहायचे आहेत. या सेमिस्टरला 5th सेमिस्टर कम्प्युटर आयटीचा आपण सुरुवात करतो ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम शिकवण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले एक पिक्चर तुमच्या समोर दिसत असेल. तो पिक्चर ओळखा बरं कशाचा आहे? हे पिक्चर जो तुम्हाला दिसून राहिला तो पिक्चर आहे बसचा. आणि ही जे बस आहे, या बस मध्ये तुम्हाला ड्रायव्हर दिसत आहे का? मला तर ड्रायव्हर दिसत नाहीये. मग आता चला समजा याच्यामध्ये मला सांगा, ड्रायव्हर नाहीये तर बस चालल का? त्या बस मध्ये ड्रायव्हर नाहीये. कॅन द बस मूव्ह फ्रॉम वन टू अनदर? नॉट पॉसिबल. ऑटोमॅटिक बस हे कम्प्युटरच्या सहाय्याने होऊ शकते, ठीक आहे, पण तेवढ्या आपल्याकडे तर अशा बसेस आतापर्यंत आल्या नाही आहे ज्या ऑटोमॅटिक बसेसची गोष्ट करून राहिलो मी. हा, बसेस जे आहेत पाण्यावर चालणारी बस आलेली आहे. पाण्यावर आणखी सोलर सिस्टीमवर चालणाऱ्या बसेस निघालेल्या आहेत, ठीक आहे. आपल्या इथं टाटानी ती बस काढलेली आहे. त्याचा कितीतरी रेट आहे. बरं, ही तर आपण एक बस मी तुमच्या समोर ठेवलेली आहे आणि त्या बसमध्ये ड्रायव्हरच नाही आहे, ठीक आहे. पण लक्ष द्या, जर त्या बसमध्ये ड्रायव्हर नसेल तर ती बस इकडून तिकडे चालू शकत नाही. ते बस आपण जिथपर्यंत त्या बसचा ड्रायव्हर येत नाही तिथपर्यंत आपण त्याची वाटच पाहत राहतो. बस ड्रायव्हर केव्हा येते, नाही तर 10 वेळा त्या जो तिथं प्लॅटफॉर्म असते त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहतो, हा बस कंडक्टर ड्रायव्हर कुठं आहे, त्याला बोलून घेऊन चल रे बा लवकर. त्याच्याशिवाय बस चालू शकत नाही. कोणाशिवाय? ड्रायव्हर शिवाय. दुसरं उदाहरण घ्या. सिमिलरली इथे काय दिसून राहिलं तुमच्या समोर? बाबरा तुम्हाला काय दिसत असेल तर हे एक मशीन आहे, सिलाई मशीन. तुम्ही वापरत असाल सिलाई मशीन. मला चालवता येते, मी चालवतो सिलाई मशीन. मला जर समजा काही तुम्ही शिवायला दिलं तर मी शिवतो, कारण सगळं गुण माणसामध्ये असले पाहिजे. तर हे सिलाई मशीन आहे. हे सिलाई मशीन ऑटोमॅटिक चालत नाही. ऑटोमॅटिक म्हणजे बटन जरी दाबाचं काम पडलं तरी त्या मनुष्याची गरज लागते ना, त्याला ऑपरेटरची गरज लागते. मग हे सिलाई मशीनला चालवण्यासाठी सुद्धा काय लागते? ऑपरेटर लागते. काय लागते? ऑपरेटर. पहिले बसचं उदाहरण दिलं. बसला चालवण्यासाठी ऑपरेटर लागला, ड्रायव्हर लागला. मशीनला चालवण्यासाठी तो जो टेलर आहे तो लागते, ठीक आहे. मग आता तुम्ही नाचायला जाता डीजे मध्ये, आहे ना, डान्स करायसाठी जाता. तो म्हणता तुम्ही त्याला काय? डीजे वाले बाबू मेरा गाना चला दे, असं म्हणता की नाही? मग डीजे वाला बाबू कोण आहे? डीजे वाला बाबू असतो तुमचा जो डीजे चालवते, तो डीजे वाला बाबू असतो तो ड्रायव्हर आहे, तोच तो ऑपरेटर आहे ना. त्या ऑपरेटरला जोपर्यंत तुम्ही सांगणार तोपर्यंत तो गाणं वाजवणार का? नाही. बसला चालवण्यासाठी ड्रायव्हर लागते, बरोबर. दुसरा, मशीनला चालवण्यासाठी टेलर किंवा त्याच्याशी रिलेटेड व्यक्ती लागते. डीजेला चालवण्यासाठी डीजे ऑपरेटर लागते, डीजे वाला बाबू. म्हणजे प्रत्येक गोष्टीला चालवण्यासाठी काहीतरी लागते. तसंच हा मोबाईल, हा लॅपटॉप तुमच्या समोर दिला, पण या लॅपटॉप मध्ये काहीच नाहीये, फक्त तुम्हाला असा डमी ठेवलेला आहे. तुम्ही काही करू शकता का? नाही. जसं बसला चालवण्यासाठी ड्रायव्हर लागते, मशीनला चालवण्यासाठी व्यक्ती लागते, डीजेला चालवण्यासाठी ऑपरेटर लागते, तसंच मोबाईलला चालवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम लागते, लॅपटॉपला डेस्कटॉपला चालवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम लागते. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम ह्या दोन्ही गोष्टी पॉसिबल नाही आहे. तुम्हाला डोकंच नाहीये तर तुम्ही चालू शकत नाही. आपलं शरीर इकडून तिकडे मूव्ह करू शकत नाही.
अवर बॉडी वी कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन टू अनदर. एका प्लेसवरून आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही. आपल्याला मेंदू जर नसलं, समजा डोकं नसलच, ठीक आहे, मग तसंच याला जर समजा ऑपरेटिंग सिस्टीम नसल तर हे वर्क करणार नाही. आणि हे चालवण्यासाठी जे लागते त्यालाच म्हणतो आपण काय, ऑपरेटिंग सिस्टीम. काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि हेच ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला या सेमिस्टर मध्ये काय करायचं आहे, शिकायचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे तेच काम करते. इथं जे ऑपरेटिंग सिस्टीम दिसून राहिली ते आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. कोणती, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. मोबाईल मध्ये जे ऑपरेटिंग सिस्टीम दिसून राहिली ती कोणती आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अशा खूप सारे आहे, लिनक्स आहे, iOS आहे, मॅक आहे ना, अशा खूप साऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ज्या या सेमिस्टर मध्ये शिकायचं आहे. आणि तुमचे असेच रिअल लाईफ एक्झाम्पल मी या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये घेणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मग व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, हे ऑपरेटिंग सिस्टीम समजण्यासाठी एक दुसरं उदाहरण घेऊ आपण, कारण की विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम नॉट पॉसिबल एनिथिंग. मग आता आपण जर म्हटलं इथं एक महिला आहे, या महिलेला मी इथं नाव देतो, या व्यक्तीला मी इथं नाव देतो युजर. हे काय, एक युजर आहे, हे काय युजर. आणि इथं जे आहे हे आहे प्रिंटर. त्या प्रिंटरला मी नाव दिलेलं आहे हार्डवेअर, नाव दिलेलं आहे हार्डवेअर, ठीक आहे. ते एक युजर आहे आणि एक हार्डवेअर आहे. हार्डवेअर म्हणजे काय, प्रिंटर. युजर म्हणजे काय, ही महिला है ना. तर युजर अँड हार्डवेअर ह्या दोघांच्या मध्ये काय दिसत आहे तुम्हाला, एक कम्प्युटर. काय दिसत आहे, एक कम्प्युटर. तर युजर अँड हार्डवेअर या दोघांच्या मध्ये कम्प्युटर आहे. आता हे तर फोनवर बोलून राहिली, तिला बिनकामाचा फोन आला ते बसली बोलत, ते जाऊ द्या, त्याच्यावर लक्ष नका देऊ. पण तिला जर समजा प्रिंट काढायची असेल, इथून काय काढायचे, प्रिंट, तर मला सांगा बरं, ते अशी हवेत बोलली, ॲप्सॉन एक प्रिंटिंग देते काय काढून, हवेत नाही. मग त्याला काय करावं लागते, इथं जावं लागते, ऑप्शन सिलेक्ट करावं लागते, काय, प्रिंट. आणि जेव्हा ते प्रिंट देणार कुठं, इथं म्हणजे कोणाला, सॉफ्टवेअरला. आणि हे सॉफ्टवेअरच म्हणजे काय होते, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच काय होते, सॉफ्टवेअर. मग पहा, सॉफ्टवेअर कोणाच्या मदत काम करून राहिला, पहा, युजर अँड हार्डवेअर. कोणाच्या मदत काम करू राहिला, युजर अँड हार्डवेअर. हा एक युजर आहे आणि हा एक हार्डवेअर आहे. या दोघांच्या मदतला जो इंटरफेस आहे त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो, त्यालाच काय म्हणतो आपण, ऑपरेटिंग सिस्टीम. जर ऑपरेटिंग सिस्टीम नसती तर हा डब्बा खाली असता, हाही डब्बा खाली असता, याच्यावरून याची प्रिंट आपल्याला मारता आली नसती, नो गॅरंटी. सिमिलरली हे बाई पाहिजे इथं काय करून राहिली, हे पण आपली कागद इथं टाकून राहिली आणि इथून काय करून राहिली, प्रिंट काढून राहिली. काय करून राहिली, प्रिंट. आणि एक महिला आहे ना, हे हिला आपण काय म्हटलेलं आहे, युजर. हे काय, प्रिंटर. प्रिंटर म्हणजेच काय होते, हार्डवेअर. आणि याच्यामध्ये तिला जर प्रिंट काढत असेल तर तिला इथून कमांड द्यावी लागते. कमांड कोणती, प्रिंट नावाची. आणि हेच काय तुमचं सॉफ्टवेअर, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम वी कॅन नॉट डू द प्रिंटिंग हिअर, ठीक आहे. तर ही महिला युजर, हे आहे हार्डवेअर. युजर आणि हार्डवेअरच्या मध्ये जे असते त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. काय म्हणतो, ऑपरेटिंग. लक्ष असू द्या, असा सिलेबस पूर्ण होणार आहे बरं, बिंदास राहा तुम्ही, लक्ष द्या. त्याच्यानंतर आता हे तिसरी महिला इथं आहे, है ना. हे कोण आहे, युजर आहे. हे काय, झेरॉक्स मशीन आहे. काय, झेरॉक्स मशीन आहे. झेरॉक्स मशीन आहे. आता हिने इथं ठेवला झेरॉक्स, इथं बटन जर दाबलं नाही तर झेरॉक्स बटन का नाही, तिला बटन दाबा लागेल ना, बटन. मग हे बटन काय आहे, हे बटन दाबण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर लागते, क्लिक करावं लागते. ते सॉफ्टवेअर म्हणजेच काय होते, ऑपरेटिंग सिस्टीम. एकदम सिंपल डेफिनेशन ऑपरेटिंग सिस्टीमची. सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम एकच आहे. कोणाच्या मध्ये आहे, युजर अँड हार्डवेअर. झाला. The operating system is the interface between user and hardware. एकदम सिंपल डेफिनेशन. लिहून टाका एक्झाम मध्ये जर आली तर 100% गॅरंटी. तर काय डेफिनेशन आहे पहा, लक्ष द्या, ऑपरेटिंग सिस्टीमची. इथं ऑपरेटिंग सिस्टीम, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, द ऑपरेटिंग किंवा द इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. 100% चालते. एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये लिहा, द इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर इज कॉल्ड ऑपरेटिंग
सिस्टीम. बरं, काही उदाहरण सांगू शकता का तुम्ही? तुम्हाला कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम माहिती आहे तेवढं सांगा, तेवढंच इथं मी लिहितो. कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे? हे झालं डेफिनेशन. हे काय झालं? डेफिनेशन. कोणाची? ऑपरेटिंग सिस्टीमची. एक्झाम्पल काय ऑपरेटिंग सिस्टीमचे सांगा बरं. ऑपरेटिंग सिस्टीमचे एक्झाम्पल काय काय? एक्झाम्पल्स: अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम, करेक्ट, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम. दुसरी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम है ना. त्याच्यानंतर कोणते आहे? लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम है ना. त्याच्यानंतर मॅक, iOS ऑपरेटिंग सिस्टीम. असे खूप सारे उदाहरण आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आणि जर समजा ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या सिस्टीम मध्ये, मोबाईल मध्ये, मशीन मध्ये नसेल तर ते काहीही कामाची नाही. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम कोणतीही गोष्ट चालणे शक्य नाही. म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, डेस्कटॉपमध्ये, मशीनमध्ये आणि वेगवेगळ्या सिस्टीममध्ये ऍड केलेली असते. तेवढी कामाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि हाच विषय आपल्या सेमिस्टरला, या 5th सेमिस्टरला शिकायचा सर्वात महत्वाचा आणि तो सर्वात इंटरेस्टिंग, झोप न लागता शिकवणारा एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे मी. आणि म्हणून तुम्हाला आपला क्लास लावणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या. ऑपरेटिंग सिस्टीमचा सिलेबस कडे आपण आता जाऊ. ऑपरेटिंग सिस्टीम जो आहे हा सिलेबस या सेमिस्टरचा आहे, जो बिलकुल लागणार नाही. उदाहरण तुम्हाला असं देसाल की तुम्ही असं देईल की तुम्ही म्हणसाल हा मास्तर कुठून आणला पकडून, आणि हा असे कसे उदाहरण देऊन राहिला जे एकदम फिट बसतात डोक्यात. ठीक आहे, कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मागच्या वर्षीचे विद्यार्थी आपल्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम शिकले ते म्हणत होते सर आम्ही आजपर्यंत अशी ऑपरेटिंग सिस्टीम कधी पाहिली नाही जिथं हॉस्पिटल पुरा सिलेबस संपला तरी हॉस्पिटलचं उदाहरण संपलं नाही. हॉस्पिटल हे प्रत्येक ठिकाणी, हे गोष्ट लक्षात ठेवा. 5th सेमिस्टर. ठीक आहे, आता हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टला जवळपास मला 7 वर्ष झाले शिकवताना. एवढा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा ऑपरेटिंग सिस्टीम. 7 वर्षापासून ऑपरेटिंग सिस्टीम शिकून राहिलो ऑफलाईन रित्या. ऑनलाईन यावर्षी आपण लाईव्ह आलेला आहे ऑनलाईन साठी, कारण की इथलेच नाही तर महाराष्ट्रातील सर्व कॉलेजचे स्टुडंट्स यांना शिकता आलं पाहिजे आणि म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम आपण ऑनलाईन सुद्धा घेऊन आलो. ऑपरेटिंग सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम आपला सब्जेक्ट आहे. त्याचा सब्जेक्ट कोड काय आहे? 315319 हा सब्जेक्ट कोड आहे. आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे. याची युनिट्स पहा, थोडेसे लवकर मी युनिट कव्हर करून देतो. तो त्याच्या अगोदर आपल्याला याचा सिलेबस पाहायचा. सिलेबसच्या पहिले याचा हा नाव पाहिला आपण ऑपरेटिंग सिस्टीम. याला शॉर्टकट मध्ये तुमच्या टाइम टेबल मध्ये जे लिहून येईल OSY ऑपरेटिंग सिस्टीम. आणि पहा 100 मार्काचा पेपर राहील आणि 75 मार्काचा तुमचं प्रॅक्टिकल, म्हणजे टोटल 175 झाले. 30 मार्क 70 मार्क हे दोन्ही मिळून 100 मार्क भरतायत तुम्हाला माहित आहे. आणि हे जे पहिले 2 मार्क्स आहे हे युनिट टेस्ट 1 आहे आणि युनिट टेस्ट 2 चे मार्क्स आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता अर्धे पोट्टे झोपीतच जातले काय जे, खरंच झोपीत आहे, मजाक नाही सांगू राहिलो. अर्धे पोट्टे झोपीत आहे. फोन लावले सर कधीपासून ट्युशन चालू करता? येतो आम्ही, ऑनलाईन येतो, ऑफलाईन येतो, आणि झोपीतच क्लास करतात. तर युनिट टेस्ट जवळ आली, ऑगस्ट महिन्यात युनिट टेस्ट आहे, तरी अजून पोट्ट्याची झोप उघडायची आहे. अजून झोपच नाही उघडली. झोप उघडा, जागे व्हा, युनिट टेस्टवर फोकस करा. जवळपास तुमचा आता फायनल इयर मध्ये तुम्ही आले. इथं जर तुम्हाला 30 पैकी भेटले, इथंही 30 पैकी 30 भेटले, तेव्हाच तुमचा ऍव्हरेज 30 पैकी 30 भेटल. आणि जर समजा इथं 5 भेटले आणि इथंही 5 भेटले, तुमचा ऍव्हरेज 5च बनन. आणि बोलता मास्तरच्या नावानं, मास्तर काय करत? तुम्हीच तर इथं रिकामे धंदे करता युनिट टेस्ट मध्ये. हेच विषय आहे. युनिट टेस्टची जे आहे तुम्हाला प्रिपरेशन करावं लागते सगळ्यात पहिले, आणि नंतर तुम्हाला पेपरची प्रिपरेशन करावं लागेल. हे महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. पहिले युनिट टेस्ट आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेपरची प्रिपरेशन. आणि प्रॅक्टिकलवर लक्ष द्या, नाही प्रॅक्टिकल येता लिहिलं दिलं फेकून कुठेही. असं करा, असं करू नका. काही लोक हसत असतील, हा मॅट मास्तर कुठून आला बा इथं फालतू गोष्टी करासाठी, रिकामे कामं करायसाठी हा मॅट मास्तर कुठून आला बा, असे काही लोक हसतात. बरं, हसू द्या, हसणारे. आपलं काम आहे की तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर करून देणं, व्यवस्थितरित्या झोप न लागता ऑनलाईन आणि एकदम इंटरॅक्टिव्ह टीचिंग. ठीक आहे, आणि इफेक्टिव्ह विथ लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला देता आले पाहिजे. आणि हे लाईव्ह एक्झाम्पल देणारा मी सांगून राहिलो तुम्हाला एकमेव व्यक्ती आहे, बाकी कोणी लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे विथ त्याच्या नोट्स. ठीक आहे, ह्या नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करेल. कोणते युनिट किती मार्काचे आहेत हे आता इथं पाहणार आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे, ठीक आहे, शेवटचा युनिट सोडला तर शेवटचे लास्ट बटन 2 युनिट जे आहेत ते खूप महत्वाचे, 16 मार्कचे. ऑपरेटिंग सिस्टीमचे 5च युनिट आहे. जास्त मोठा सिलेबस नाहीये. काय काय आहे थोडक्यात जाणून घ्या. ठीक आहे, क्लासमध्ये बनवून राहा, क्लासचे रेकॉर्डिंग पहा,
गॅरंटेड सांगतो तुम्हाला, पुढचा तुम्ही काही वाचाल नाही, म्हणजे इथंच पूर्ण काम खतम होऊन जाईल. काम तमाम. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, टोटल युनिट आहे 5. ऑपरेटिंग सिस्टीम, सर्व्हिसेस अँड कॉम्पोनंट. चला, या सर्व्हिसेसची गोष्ट जर केली आपण, तर सर्व्हिसेस खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करते. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये गेले, तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर 2 प्रकारच्या सर्व्हिस असते. एक असते सेल्फ सर्व्हिस आणि एक असते तुमच्या टेबलवर सर्व्हिस. ग्लास काही लोक 5 जणी देत असतील काही ठिकाणी, ते वेगळी सर्व्हिस आहे. असंच ऑपरेटिंग सिस्टीमच्या काही सर्व्हिस आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला नोटिफिकेशन येणं, जेव्हा मेसेज आला नोटिफिकेशन येते, इट इज अ सर्व्हिस. ही तुम्हाला सर्व्हिस आहे की एक मेसेज आला, तो सांगते की गुगलवरून मेसेज आला, व्हॉट्सअपवरून मेसेज आला, जीमेल आला. इट इज अ सर्व्हिस. तो पार्ट आहे कोणाचा? ऑपरेटिंग सिस्टीमचा. दुसरा आहे कॉम्पोनंट. कॉम्पोनंट तर तुम्हाला माहित आहे, त्याचे पार्ट्स है ना, त्याला आपण काय म्हणतो? कॉम्पोनंट्स. ते जातं कॉम्पोनंट्स. हे ऑपरेटिंग सिस्टीमचे आपण पाहणार आहे, जो 14 मार्क्सचा युनिट राहणार आहे. प्रोसेस मॅनेजमेंट. पूर्ण प्रोसेस कशी राहते? उदाहरणार्थ, एखादी हॉटेलचं उदाहरण घेतलं आपण, तर हॉटेलमध्ये काय करते, एक व्यक्ती काउंटरवर बसलेला असते. तो काय करते माहिती आहे काय? जे पोछा लावणारे असतात, झाडू लावणारे असतात, वेटर असतात, ह्या सगळ्यांची प्रोसेसिंग म्हणजे पूर्ण मॅनेज करते. काय काय होऊन राहिलं है ना. जर समजा त्या शॉपमध्ये समोसा खतम झाला असेल, तर त्याच्या जो कुक आहे त्याला सांगते, जाओ समोसा लेके आओ, है ना. या प्रोसेसिंगवर पूर्ण मॅनेजमेंट करणं हे ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे. तो युनिट नंबर 2 मध्ये पाहणार आहे. तो किती मार्क्स आहे? 14 मार्क्स आहे. त्याच्यानंतर आहे सीपीयू शेड्युलिंग. शेड्युलिंगचा अर्थ माहिती आहे काय? शेड्युलिंगचा अर्थ होते त्या वेळेवर ती गोष्ट होणं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॉलेज जॉईन केलं, कॉलेज जॉईन होता रे होता एक सर काय करते माहिती आहे का? तुमचा टाइम टेबल बनवते आणि सांगते की सगळ्यात पहिला सब्जेक्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग राहणार आहे, दुसरा तुमचा सब्जेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम राहणार आहे, चौथा तुमचा तिसरा तुमचा सब्जेक्ट प्रोजेक्ट राहणार आहे. शेड्यूल लावलं त्यानं 11 ते 12, 12 ते 1, 1 वाजता आराम करा, मग 1:30 वाजता परत शेड्यूल लावला. तुम्ही तुमचा शेड्यूल लावता नाही, 10 वाजता मला कॉलेजमध्ये जावं लागते म्हणजे जावंच लागते, तो बरोबर लावते 6 वाजता अलाराम, उठते 11 वाजता, 12 वाजता कॉलेजमध्ये जाते. ते आहे शेड्युलिंग. ते शेड्युलिंग नाही आहे, ते रिकामी शेड्युलिंग आहे. शेड्युलिंग म्हणजे काय? वेळेवर ती गोष्ट होणं. जसं फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या कॅफेमध्ये गेलो. कुठे गेलो? कॅफेमध्ये गेलो. तर कॅफेमध्ये गेल्यानंतर आपण पिझ्झाचा ऑर्डर केला. तर ऑर्डर केल्यानंतर माहिती का, तो शेड्यूल लावते. कॅफेपेक्षा तुमचं बेस्ट उदाहरण कोणतं राहील? एखादा KFC वगैरे सेंटर. तिथं तुम्ही जर समजा एखादा ऑर्डर दिला पिझ्झाचा किंवा कशाचा, तर तिथं लिहून येते हा तुमचा 72वा नंबर आहे ना. तर तो सांगते की तुम्ही या वेळेनं तुम्ही अर्ध्या तासाने या, 15 मिनिटांनी या. तर हे आहे शेड्युलिंग. मग तसाच हा काय करते? सीपीयू शेड्युलिंग करते. सीपीयू काय करते? कोणती प्रोसेस कोणत्या वेळेला येईल, कोणती प्रोसेस किती वाजता जाईल, ह्याचा सगळा शेड्युलिंग करून ठेवते. कोण? सीपीयू शेड्युलिंग. हा ऑपरेटिंग सिस्टीमचाच पार्ट आहे रे बाबा, लक्षात ठेवा, नाही तर बॉमल सांग. मग 16 मार्क्ससाठी आहे. मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट मध्ये आहे 16 मार्काचा मेमरी मॅनेजमेंट. तुम्ही तुमची मेमरी मॅनेज करत असता कशी? ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या विसरून जाता आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या डोक्यात ठेवता. मेमरी मॅनेजमेंट आहे तुमची. असे काही काही पागल मोठे आहे की फालतूच्या गोष्टी लक्षात ठेवते, ज्या कामाच्या ते विसरून जाते. मोबाईलची मेमरी मॅनेजमेंट तुम्ही स्वतः करता. समजा तुम्ही एखाद्या हिल स्टेशनवर फिरायला गेले, सोबत कोणी असत, मग गेल्यानंतर मग तो पाहिजे फोटो, अरे हा फोटो बरोबर नाही आहे, मारा डिलीट. एखादा चांगली अशी पोच दिली, अरे बापरे फोटो तर मस्त वाटला, ठेवा फोटो, आहे ना. तर ह्या सगळ्या तो फोटो मॅनेज करते मेमरी मॅनेजमेंट. मग जसं तो करते तसं आपला मोबाईल, आपले सिस्टीम सुद्धा करते. जर समजा तुम्ही डिलीट जर डेटा केला, तो रिसायकल बिन मध्ये कितीतरी दिवसापर्यंत असते. ते दिवस झाले की तो उडून टाकते, डिलीट करून टाकते. त्याला मेमरी मॅनेजमेंट म्हणतो. मेमरी मॅनेजमेंट आर ऑफ 2 टाइप्स. ठीक आहे, एक मॅन्युअल आणि एक ऑटोमॅटिक. ठीक आहे, ऑटोमॅटिक वेगळं, मॅन्युअल वेगळं. मॅन्युअल म्हणजे आपण स्वतः करतो, ऑटोमॅटिक म्हणजे सिस्टीम स्वतः करते. लक्षात आलं? मॅन्युअल म्हणजे ते आणि सिस्टीम स्वतः करते. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा आपण पाहू फाईल मॅनेजमेंट. फाईल मॅनेजमेंटचा अर्थ काय? फाईल किती प्रकारच्या असतात? ऑडिओ फाईल, ठीक आहे, व्हिडिओ फाईल, ठीक आहे, टेक्स्ट फाईल, इमेज फाईल, अशा खूप तरी प्रकारच्या फाईल असतात. या सगळ्या फाईलचं मॅनेजमेंट. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, तुम्ही एखादा पिक्चर डाउनलोड करा, सांगा बरं MP3 प्लेअरमध्ये जाते का? तो नाही. तो पिक्चर एक व्हिडिओ नावाचा फोल्डर तयार करते, ना व्हिडिओ मध्येच ते जाते. तुम्ही जर एखादी PDF तयार करा, एक डॉक्युमेंट नावाचा फोल्डर आहे त्याच्यामध्येच जाते.
तुम्ही जर इमेज डाउनलोड करा तर पिक्चर नाही ते इमेज नावाचा फोल्डर त्याच्यामध्ये जाते. काहून जाते, कसं जाते रे बा, ऑपरेटिंग सिस्टीम मुळे जाते, नाही तर ते गेलं नसतं. आणि यालाच आपण काय म्हणतो, फाईल मॅनेजमेंट. हे कोण करते, ऑपरेटिंग सिस्टीम करते. पहा सिलेबसच चालू आहे, काय म्हणतात त्याला, ट्रेलरच चालू आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तर असे टोटल हे 5 युनिट आहे. 5 युनिटचा तो 10 मार्काचाच आहे लास्ट वाला. आणि याच्यामध्ये काय राहणार आहे हे लय महत्वाची गोष्ट आहे बरं. याच्यामध्ये तुमचा 70 मार्कचा पेपर जवळपास किती मार्कचा, 75. लक्ष द्या रे इकडे, 70 मार्कचा पेपर आहे. याच्यापैकी जवळपास 25 ते 30 मार्क, किती, 25 ते 30 मार्काचा काय येते, न्यूमेरिकल येते. दाखवतो पेपर आहे आपल्यापाशी, 25 ते 30 मार्क न्यूमेरिकल. मग राहिले किती, 25 ते 30 करा, 25 ते 30 आणि इकडे 40 ते 45 किंवा 35 ते 40. ठीक आहे, 35 ते 40च्या दरम्यान थेरी येते. तर मग याच्यामधले न्यूमेरिकल तेवढेच महत्वाचे आहे. आणि न्यूमेरिकल थोडेसे कन्फ्युजन करणारे आहे आणि ते समजलं पाहिजे. ते समजण्यासाठी तुम्हाला आपला क्लास करावा लागेल ऑपरेटिंग सिस्टीमचा. आणि ज्यालाही क्लास लावायचा असेल ऑपरेटिंग सिस्टीमचा त्यांनी मला कॉल करा. क्लास जर कंटिन्यू करायचा असेल तर मला सांगा, तुम्ही कंटिन्यू क्लास करू शकता. ठीक आहे, हे काही दिवसापुरताचेच युट्यूबवरती डेमो चालू आहे, परंतु त्याच्यानंतर आपल्या ॲपवरती हा क्लास होईल आणि तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यासाठी तुम्हाला कॉल करावा लागेल. ठीक आहे, नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर 70 जे आहे, 70 मार्काचा तुमचा पेपर आहे, त्याच्यामध्ये 25 30 मार्क पकडून घ्या आणि 40 मार्काचा थेरी असते. म्हणजे जेवढे थेरी महत्व तेवढ्याच न्यूमेरिकल्स मेथड महत्वाचे आहे. आणि तुम्हाला माहित आहे काही लोकच असे आहेत की जे न्यूमेरिकल व्यवस्थित शिकू शकतात, काही पुरं कन्फ्यूज करून टाकतील तुम्हाला. तुम्ही तिकडून शिकून येता कुठून तरी काहीतरी आणि मग म्हणता सर तिकडे तर असं शिकवलं पण तुम्ही असं शिकवलं, अरे पण इकडे आउट ऑफ मार्क्स कुठे आले ते कसे आले, हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे सगळा सिलेबस आपण ऑपरेटिंग सिस्टीमचा जेवढं कमी वेळात म्हणसाल तेवढ्या कमी वेळात आपण कंप्लीट करू शकतो. कारण आपल्याकडे नोट्स आहेत, डिजिटल नोट्स आहेत, डिजिटल बोर्ड्स आहेत, AI टेक्निक्स आहेत. ह्या सगळ्या टेक्निक सोबत आपण ऑपरेटिंग सिस्टीम कंप्लीट करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही क्लास जॉईन करा आणि बाकीच्या स्टुडंट पर्यंत हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रामधल्या सर्व कॉलेजच्या स्टुडंटला पॉलिटेक्निकचा हा व्हिडिओ पोहोचू द्या. ठीक आहे, तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण नक्कीच भेटू आणि लवकर भेटू. चला, थँक्यू.